Jesus said, look at the birds of the air. येशू म्हणाले आकाशातले पक्षी पहा. They don't plant, ते पेरत नाहीत, they don't harvest, ते कापत नाहीत, they don't have barns to store their food, त्यांच्याकडे अन्न साठवायला कोठार नाही, and yet they get along all right. तरी सुद्धा त्यांना सर्व काही पुरवठा मिळत आहे They are enjoying life. आणि आयुष्याचा आनंद ते घेत आहेत. The birds are still chirping every morning. आकाशातले पक्षी रोज सकाळी येऊन चिवचिव करतातच. It's us who store and don't chirp. आपणच असे आहोत की एवढं साठवतो, सेव्हिंग इतना करा, फिक्स डिपॉझिट में डाला, फिर भी खुर 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 We खुर. don't chirp. आपण नाही अशी We चिवचिव don't करत. sing. आपण गात नाही प्रभूची गाणी. The larks sing, कोकिळ गाते, but we don't sing. कोकिळ गाते, आपण गात नाही. So sometimes it is proper only when God does not give us anything in our storeroom. आणि म्हणून मी म्हणतो ना, कधी कधी देवबाप आपल्याला आपल्या कोठारांमध्ये जे काही देत नाही ना, ते बरंच आहे देत नाही. कारण देत नाही तेव्हा असं आहे, तर दिल्यावर काय होईल? Because when He doesn't give, then we will sing. आणि न दिल्यानंतर मग आपण गायला लागतो, We come to God. मग आपण देवाकडे धावत धावत येतो. And God feeds all these birds. आणि देव आकाशातल्या सगळ्या पक्ष्यांना खाऊ घालतो. And Jesus said, येशू म्हणाले, you are far more valuable than all of these things. या सगळ्या पक्ष्यांपेक्षा, या सगळ्या गोष्टींपेक्षा तुमची किंमत कितीतरी जास्त आहे. Praise God. Amen. You are more valuable than the birds. तुम्ही अजून जास्त किंमतवान आहात, त्या पक्ष्यांपेक्षाही जास्त मोलवान आहात. You are more valuable than your dogs and your cats. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या घरात जी कुत्री आणि मांजरी तुम्ही ठेवलेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त किंमत तुमची आहे, माहिती आहे? Praise God.